नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. माझं नाव आहे हेमंत येलवे. मी आहे एक स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर. तर मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये पण म्हणालेलो की मार्केट जवळजवळ एक 12% 11 to 12% फॉल झालेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे. अराऊंड 26,250 वरनं आज मार्केट एक 23,280 वरती ट्रेड करत आहे. तर हे खूप बेस्ट मोमेंट आहे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. बट त्याचबरोबर येणारे पुढील काही आठवडे हे खूप क्रुशल राहणार आहेत आपल्या इंडियन स्टॉक मार्केटसाठी. आणि बरेच मोठे इव्हेंट होणार आहेत. तर सगळ्यात पहिले तर आज म्हणजे 16 जानेवारी 2025ला रिलायन्स, ॲक्सिस बँक आणि इन्फोसिसचे क्वार्टर थर्डचे रिझल्ट आहेत. त्याच्यानंतर 28 जॅन 2025ला USA जे नवीन प्रेसिडेंट आहेत मिस्टर डोनाल्ड ट्रम्प त्यांची ऑथ सेरिमनी आहे. त्याच्यानंतर 22 जानेवारीला HDFC बँकेचे क्वार्टर 3चे रिझल्ट डिक्लेअर होणार आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे 1 फेब्रुवारीला आपलं इंडियन बजेट आहे, युनियन बजेट ते आहे. त्याच्यावरती मार्केटची मूव डिपेंड असणार आहे. आणि त्याच्यानंतर लगेच 7 फेब्रुवारी 2025ला आपली RBIची पॉलिसी पण येणार आहे. आणि 8 फेब्रुवारीला दिल्लीचे इलेक्शनचे रिझल्ट असणार आहेत. तर येणारे 15 ते 20 दिवस म्हणजे 2 ते 3 आठवडे हे खूप इंडियन मार्केटसाठी क्रुशल असणार आहे. मे बी मार्केट अजून थोडंसं फॉल होऊ शकतं, अजून 1-2%. बट घाबरण्याची गरज नाही. हा बेस्ट टाईम आहे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. चांगले क्वालिटी स्टॉक्स तुम्ही चूज करू शकता जे फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहेत आणि टेक्निकली एक चांगल्या सपोर्टवरती आत्ता स्टँड करत आहेत. तर असे स्टॉक तुम्ही आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता लाँग टर्मसाठी. तर हा व्हिडिओ फक्त ही इन्फॉर्मेशन देण्यासाठी होता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि तुमच्या छान छान कमेंट, तुमचे छान रिस्पॉन्स या व्हिडिओवरती करत राहा. चलो, जय महाराष्ट्र.